नमस्कार मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी असणारा शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 या ठिकाणी आपण बघत आहोत. RT 2009 आणि 739 असं पुढं आपण लिहिलंय. 739 म्हणजे या कायद्यामध्ये 7 प्रकरण आणि 39 कलम आहेत. यामध्ये प्रकरण 7 आहेत आणि या 7 प्रकरणांची आपण एकदा ओळख करून घेऊया. प्रथम प्रकरण हे नेहमी प्रारंभिक असतं, त्यात कलम 1 आणि 2 आहेत. मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार प्रकरण क्रमांक 2, ज्यामध्ये कलम 3 ते 5 आहेत. प्रकरण 3 मध्ये सरकार, स्थानिक प्राधिकरण आणि पालकांची कर्तव्य कलम 6 ते 11. प्रकरण 4 शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी कलम 12 ते 28. प्राथमिक शिक्षणाची पूर्तता कलम 29-30. प्रकरण 6 बालकांच्या हक्काचे संरक्षण कलम 31 ते 34 आणि संकीर्ण प्रकरण 7 35 ते 39 अशी कलमं आहेत. पुन्हा एकदा आपण बघूयात. पहिलं प्रकरण प्रारंभिक 1 ते 2. दुसरं मोफत सक्तीचा आणि शिक्षणाचा अधिकार, जे की कायद्याचंच नाव आहे, 3 ते 5. तिसऱ्यामध्ये आहे सरकार आणि स्थानिक प्राधिकरण आणि पालकांची कर्तव्य 6 ते 11. चौथ्या प्रकरणात आहे शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी 12 ते 28. पाचव्या प्रकरणात आहे प्राथमिक शिक्षणाची पूर्तता 29-30. सहाव्या प्रकरणात आहे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करायचं आहे 31 ते 34. आणि 7वं प्रकरण जे आहे ते संकीर्ण 35 ते 39. आपण जर बघितलं तर 1993 उन्नीकृष्णन खटला आला होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की कलम 21 अंतर्गत शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळणं हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. आणि त्यानुसार 86व्या घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 86व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये कलम 21(8) नव्यानं समाविष्ट करण्यात आलं आणि तेव्हापासून हा शिक्षणाचा अधिकार, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मूलभूत झाला आहे. अंमल जर आपण बघितला तर या कायद्याचा 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाला. RT 2009चा कायदा आणि अंमल 1 एप्रिल 2010 पासून. कलम 1 जर आपण बघितलं तर त्यामध्ये कायद्याचं नाव दिलेलं आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009. कलम 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. या व्याख्यामध्ये ए वरून आपण ध्यानात ठेवू शकतो ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, उचित सरकार ज्याला आपण म्हणतो. बी मध्ये आहे BC. सी म्हणजे कॅपिटेशन फी. BC कॅपिटेशन फी म्हणजे अदर फी, जसं की डोनेशन असेल किंवा कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा एखादं पेमेंट असेल. सी फॉर चाइल्ड 6 ते 14 वयोगटातील आणि अपंगासाठी 6 ते 18 वयोगट आहे. डी म्हणजे डिसॲडव्हान्टेज म्हणजेच वंचित गटातील घटक, जसं SC ST आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या जी वंचित गटातील मुलं आहेत ती. ई मध्ये आहे विकर सेक्शन, जे आपण ध्यानात ठेवू शकतो. इकर सेक्शन म्हणजेच कमकुवत किंवा दुर्बल घटकातील, की सरकारनं जे काही नॉर्म्स दिलेले आहे त्या नॉर्म्सनुसार वार्षिक उत्पन्न ज्यांचं कमी असेल असे विद्यार्थी. E ज्यामध्ये आहे डिसेबल पर्सन, जे की विकलांग विद्यार्थी. विकलांग विद्यार्थ्यांची व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे की विकलांग व्यक्ती कायदा 1995 कलम 2 नुसार किंवा राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 कलम 2 नुसार. F मध्ये आहे फंडामेंटल एज्युकेशन म्हणजेच थोडक्यात प्राथमिक शिक्षण. GK म्हणजे गार्डियन म्हणजेच पालक, G फॉर गार्डियन पालक आणि K म्हणजे माता पालक. आपण जनरली GK बोलतो म्हणून G आणि K. G मध्ये आहे गार्डियन पालक आणि K मध्ये आहे माता पिता. H म्हणजे होकल म्हणजेच लोकल स्थानिक प्राधिकरण. त्यानंतर I म्हणजे राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोग आणि Q म्हणजे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या व्याख्या. तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जो आहे हा जो आहे
हा कलम 3 नुसार म्हणजेच जो राष्ट्रीय किंवा बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 आहे, त्याच्यातल्या कलम 3 नुसार याची स्थापना झालेली आहे. आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग याची स्थापना देखील बाल हक्क संरक्षण आयोग कायदा जो 2005चा आहे त्यातील कलम 17 नुसार हा स्थापन करण्यात आलेला आहे. त्यानंतर एन जर बघितलं तर एन म्हणजे नंबर ऑफ स्कूल्स, म्हणजे शाळा. त्यामध्ये शाळांचे 4 प्रकार आहेत: सरकारी, अनुदान प्राप्त, विशेष वर्गांसाठीची आणि चौथी अनुदान न मिळणाऱ्या शाळा. 2 ओ म्हणजे ओ मध्ये आहे निवड प्रक्रिया जी की प्रवेशासाठी जी असेल ती. आणि पी मध्ये आहे नमूद वर्गवारी म्हणजे विशेष वर्गीकरणाच्या शाळा, जसं की केंद्रीय विद्यालय, नवोदय, सैनिकी शाळा वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं. कलम 1 मध्ये आहे नाव, जे की कायद्याचं नाव आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009. आणि कलम 2 मध्ये आपण व्याख्या बघितल्या, काय कशाच्या व्याख्या दिलेल्या आहे, की ज्यामध्ये ए म्हणजे ॲप्रोप्रिएट शासन, त्यानंतर बी म्हणजे कॅपिटेशन फी, सी म्हणजे चाइल्ड, डी म्हणजे डिसॲडव्हान्टेज चाइल्ड ग्रुप, त्यानंतर ई म्हणजे विकर सेक्शन, डबल ई म्हणजे डिसेबल चाइल्ड म्हणजेच विकलांग बालक, एफ म्हणजे फंडामेंटल एज्युकेशन म्हणजे प्राथमिक शिक्षण, जी म्हणजे गार्डियन, के म्हणजे माता पिता, त्यानंतर आय क्यू म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि क्यू म्हणजे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, एन म्हणजे नंबर ऑफ स्कूल्स शाळा, आणि त्यानंतर ओ म्हणजे निवड प्रक्रिया, पी म्हणजे नमूद वर्गवारी. अशा पद्धतीनं ह्या आपल्याला सगळ्या व्याख्या चिकलमध्ये ध्यानात ठेवायची, ABCD. त्यानंतर प्रकरण 2 आहे ज्यामध्ये कलम 3 ते 5 आहे. त्या प्रकरणाचं नाव आपण बघितलं होतं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. तर कलम 3 मध्ये तेच दिलेलं आहे, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकाला आणि अपंगासाठी 6 ते 18 वयोगटातील बालकाला असेल. कलम 4 आहे वयानुरूप प्रवेश, बालकांना 14 वर्षानंतर ही प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यास यामध्ये मुभा आहे. तो ज्या वयाचा असेल त्यानुसार त्याला त्या वर्गात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर कलम 5 आहे दुसऱ्या शाळेत स्थलांतराचा अधिकार, त्याला दुसऱ्या शाळेत जायचं असेल तर तो जाऊ शकतो. त्यासाठी लवकरात लवकर दाखला देणे, TC नसल्याच्या कारणावरून प्रवेश दुसऱ्या शाळेत नाकारला जाणार नाही, आणि TC जर पहिल्या शाळेने उशिरा उपलब्ध करून दिला तर कारवाई होऊ शकते. त्यानंतर प्रकरण 3 जर बघितलं आपण तर कलम 6 ते 11 हे आहेत. यामध्ये प्रकरण 3 मध्ये कलम 6 ते 11 आणि कलम 6 सांगतंय की सरकार स्थानिक प्राधिकरणाने जवळ शाळा द्यावी, ही सरकारची जबाबदारी आहे, आणि नसल्यास कायदा लागू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत त्याची उपलब्धता करून द्यावी. कलम 7 मध्ये आहे वित्तीय व इतर जबाबदाऱ्या, आणि यासाठी निधी जो आहे तो केंद्र आणि राज्य उपलब्ध करतील. तसंच केंद्रावर इतर जबाबदाऱ्या महत्त्वाच्या काय आहे तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करून देणे, शिक्षण प्रशिक्षणास मानकं तयार करणे, संशोधन, नियोजन, क्षमता वर्धन यासाठी राज्य सरकारांना तांत्रिक साह्य पुरवायचं आहे. तर अशा पद्धतीनं प्रकरण 3 मध्ये काय आहे तर सरकार आणि स्थानिक प्राधिकरणाने शाळा उपलब्ध करून द्यायची आहे, नसेल तर 3 वर्षाच्या आत. आणि वित्तीय जबाबदाऱ्या केंद्र राज्यावर असतील, आणि केंद्राचं अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण प्रशिक्षण मानके आणि राज्य सरकारांना तांत्रिक सहाय्य करायचं आहे. तसंच पुढं कलम बघूयात, 8 कलम आहे. 8 नंबरचं कलम काय सांगतं की सरकारची कर्तव्य काय आहेत, आणि 9 मध्ये स्थानिक प्राधिकरण कर्तव्य काय आहे, आणि 10 मध्ये माता पिता व पालक यांची कर्तव्य. अशी 3 कलम आपल्याला सलग ध्यानात ठेवायची आहे. 8 मध्ये सरकारची, 9 मध्ये स्थानिक प्राधिकरणाची लोकल बॉडीची, आणि 10 मध्ये माता आणि पिता पालकांची कर्तव्य. तर सरकारची आपली जनरल कर्तव्य आहेत मोफत सक्तीचं शिक्षण देणं, जवळ शाळा उपलब्ध करून देणं, भेदभाव न करणं, साधने उपलब्ध करून देणं, अभ्यासक्रमाचं पुनर्गठन वगैरे करणं. आणि स्थानिक प्राधिकरणाची पण तीच आहे, फक्त स्थानिक प्राधिकरणामध्ये शैक्षणिक वर्ष ठरवणे आणि शालेय कामकाजावर देखरेख ठेवणे हे प्रत्यक्ष ते करतात. बाकी सर्व कर्तव्य सारखी आहेत. आणि माता पिलकाचं कर्तव्य काय आहे तर ते आहे की त्याला फक्त शाळेमध्ये प्रवेश घेऊन देणे, कलम 10 मध्ये. त्यानंतर कलम 11 आहे की पूर्व शिक्षण अंगणवाडी, जेणेकरून 3 ते 6 वर्षाचं त्याचं पूर्व शिक्षण झालं पाहिजे. त्यानंतर प्रकरण जर 4 आपण बघितलं तर प्रकरण 4 मध्ये कलम आहेत 12 ते
प्रकरण 4 मध्ये कलम आहे 12 ते 28 आणि प्रकरण 4चं आहे शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी. आपण बघितलं, पहिलं प्रारंभिक प्रकरण, दुसरं मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, तिसरं स्थानिक सरकार, लोकल अथॉरिटी आणि पालकांची कर्तव्य, आणि चौथ्यामध्ये आहे आता शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी. तर यामध्ये 12 ते 28 बघूया. 12 मध्ये आहे मोफत शिक्षणाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी 25% जागा राखीव राहतील शाळेंमध्ये. RT नियमानुसार RT 25% जागा राखीव, जे आपण सगळीकडे ऐकतो. शाळा वंचित व कमकुवत वर्गातील पहिलीचे बालक 25% जागा राखीव ठेवतील. शाळा जर पूर्व प्राथमिक असेल तर तेव्हापासूनच हे 25% जागा राखीव राहतील. यात जर राज्य प्री चाइल्ड एक्सपेंडिचर खर्च देईल, यात राज्य काय करेल, जे 25%चे प्रवेश आहे त्यासाठी खर्च देईल. यात राज्य ठरवेल ती व शाळा ठरवेल ती यापैकी जी कमी रक्कम असेल ती राज्य त्या शाळेला देईल. त्यानंतर 13 मध्ये आहे कॅपिटेशन फी. सरकारने एखादी फी ठरवून दिलेली असते, पण तिच्यापेक्षा जास्त घेतल्यास दंड होतो. आणि तो दंड किती असतो, तर एक्स्ट्रा फी किंवा जी कॅपिटेशन फी, त्या फी घेतल्याच्या 10 पट दंड असतो. तसंच प्रवेश घेतेवेळी स्क्रीनिंग टेस्ट जी असते ती घेता येत नाही. घेतल्यास पहिल्या गुन्ह्याच्या वेळेस 25,000 रुपये आणि नंतर प्रत्येक वेळी दरवेळेस जर गुन्हा करत गेला तर दरवेळी 50,000 रुपये या प्रकारची शिक्षा होती. त्यानंतर कलम 14 जर आपण बघितलं तर कलम 14 मध्ये काय आहे, जन्म दाखल्याच्या आधारे प्रवेश, म्हणजे जन्माचा दाखला हा प्रवेशासाठी पुरावा मानला जाईल. कलम 15 मध्ये आहे कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाही. आणि 16 मध्ये आहे नापास. 16 मध्ये आहे नापास करायची पद्धत नाही. पण 2019ला आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि 5वी आणि 8वीला निर्णय झालेला आहे की नापास करू शकता, पण हा निर्णय पूर्ण राज्य शासनाच्या अखत्यारीत ठेवलेला आहे. नापास जर केलं तर 2 महिन्याच्या आत परीक्षा घ्यायची आहे आणि परत तो नापास झाला तर राज्य शासन नियम करेल की याला त्याच वर्गात ठेवायचं की पुढे ढकलायचं. तर ही पूर्ण जबाबदारी आता राज्य शासनावर आहे. कलम 17 जर बघितलं तर खतरा आहे, शिक्षा विद्यार्थ्यांना करायची नाही, मानसिक छळ करायचा नाही. कलम 18 मध्ये आहे की शाळा मान्यता प्राप्तच असावी आणि त्यासाठी 19 मध्ये त्या शाळेची मानकं दिलेली आहे की तिला मान्यता मिळण्यासाठी काय मानकं असावीत. कलम 20 मध्ये आहे परिशिष्टात बदलाचा अधिकार करण्याचा अधिकार हा केंद्रास आहे. 21 मध्ये आहे शालेय व व्यवस्थापन समिती. अनुदान न घेणाऱ्या शाळा वगळता सर्व शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये 75% पालक, 50% महिला, SC ST यासारख्या कमकुवत गटांना देखील त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे त्या ठिकाणी सदस्य असतील. त्यानंतर 22 मध्ये ही शालेय व्यवस्थापन समिती जी आहे ती शालेय विकास आराखडा तयार करेल. कलम 23 मध्ये शिक्षकाची नेमणूक, पात्रता व नियम व अटी दिलेल्या आहेत. राज्याने शिक्षक शिक्षणास सुविधा उपलब्ध करायच्या आहेत, नसल्यास त्या 5 वर्षाच्या आत उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि शिक्षकांनी हे पात्रता धारण करायची आहे, नसल्यास ती 5 वर्षाच्या आत मिळवायची आहे. पण 2017ला बदल केलाय की ती 2019 पर्यंत देखील तुम्ही धारण करू शकतात. कलम 24 मध्ये शिक्षकांची कर्तव्य दिलेली आहेत. शिक्षकांची कर्तव्य आहेत हजेरी, दररोज हजर राहणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे, अधिक अध्यापन करणे आणि पालकांच्या नियमित बैठका घेणे. त्यानंतर कलम 25 मध्ये आहे विद्यार्थी आणि शिक्षक प्रमाण. हा कायदा लागू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत हे प्रमाण लागू करायचं आहे. त्यासाठी 1 ते 5 वर्गासाठी 30 एक शिक्षक, तर 6 ते 8 या वर्गांसाठी 35 एक शिक्षक असेल. तसंच 100 विद्यार्थी संख्ये जर असेल त्यापुढे तर त्या ठिकाणी एक मुख्याध्यापक पद असेल. कलम 26 मध्ये शिक्षक रिक्त जागा भरण्याबाबत आहे की सरकारी शाळांमधील जागा 10% जास्त रिक्त असणार नाही. कलम 27 नेहमीचा मुद्दा बिगर शैक्षणिक कार्य. तर शिक्षकाला बिगर शैक्षणिक कार्य देता येणार नाही, मात्र जनगणना, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जर काम असेल तर मात्र ते प्रशासन शिक्षकाला देऊ शकतं. कलम 28 मध्ये आहे खाजगी कोचिंग घेण्यास परवानगी नाही. कलम 29 आहे की अभ्यासक्रमासंदर्भात आहे की त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करावायचा आहे आणि अभ्यासक्रमाची आणि मूल्यमापन पद्धती तसंच घटनेतील मूल्यांना अनुसरून तो अभ्यासक्रम असावा, परिपूर्ण विकास व्हावा, ज्ञान, क्षमता, प्रतिभा त्यामध्ये असावी, शारीरिक आणि मानसिक क्षमतांची सर्वोत्तम त्यातून वाढ व्हावी,
उपक्रमाद्वारे शिकणे, बालकेंद्रित मैत्रीपूर्ण वातावरणात शोध लावणे, त्यानंतर भीतीमुक्त असावा, मातृभाषेतून असावा, अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यानंतर कलम 30 मध्ये आहे प्रमाणपत्र, जे की 8वी नंतर पूर्ण झालं प्राथमिक शिक्षण की ते विद्यार्थ्याला द्यायचं आहे. कलम 31 प्रकरण 6 31 ते 34, ज्यामध्ये बालकांच्या हक्काचं संरक्षण करायचं आहे आपल्याला, आणि त्यामध्ये दिलेलं आहे की देखरेख ठेवायची आहे बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारावर. ती तर ते कोण ठेवेल, तर राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. मग त्यासाठी ते शिफारशी सुचवतील किंवा शिक्षणासंबंधी काही तक्रार असेल तर ते घेतील आणि त्यावर चौकशी करतील. कलम 32 नुसार तक्रारींचं निवारण केलं जाईल. त्या तक्रारी जर या व्यतिरिक्त असेल, फार मोठ्या नसतील, तर त्या स्थानिक प्राधिकरणाकडे सोडवल्या जातील. आणि कलम 33 व 34 मध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि 34 मध्ये राज्य सल्लागार परिषद असेल, आणि दोघांमध्येही 15 पेक्षा जास्त सदस्य असणार नाही. अशा पद्धतीनं 2 परिषदा स्थापन करायच्या आहे. त्यानंतर प्रकरण 7 जर बघितलं आपण संकीर्ण, जे की कलम 35 ते 39 आहे, तर 35 मध्ये आहे केंद्र स्थानिक प्राधिकरणांना मार्गदर्शन तत्त्वे जाहीर करेल. त्यानंतर 36 मध्ये आहे कलम 13(2), 18(5) आणि 19(5) अंतर्गत नमूद शिक्षेस प्राधिकृत अधिकाऱ्याची पूर्व परवानगी आवश्यक असेल. 37 मध्ये आहे एखादं काम सद्भावनापूर्वक केलं तर त्याला कारवाई होणार नाही. कलम 38 मध्ये आहे उचित सरकार नियम बनवण्याचा अधिकार आहे. जे सरकार असेल ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ते त्या ठिकाणी नियम बनवेल. आणि 39 कलमामध्ये आहे की केंद्र काही अडचणी असेल तर ते दूर करेल. अशा पद्धतीनं आपण हा पूर्ण RTI कायदा परीक्षेच्या दृष्टीने अगदी थोडक्यात बघितलेला आहे. पुन्हा आपण एकदा बघूया की कलम RT 2009 739 म्हणजे 7 प्रकरणं आणि 39 कलम. प्रकरण 1 प्रारंभिक कलम 1-2, प्रकरण 2 मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कलम 3 ते 5, प्रकरण 3 सरकार स्थानिक प्राधिकरण पालक कर्तव्ये कलम 6 ते 11, प्रकरण 4 शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी कलम 12 ते 28, प्रकरण 5 प्राथमिक शिक्षणाची पूर्तता कलम 29-30, आणि प्रकरण 6 बालकांच्या हक्काचं संरक्षण कलम 31 ते 34, आणि प्रकरण 7 संकीर्ण, ज्यामध्ये कलम आहेत 35 ते 39. 1993चा उन्नी कृष्णन खटला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कलम 21 मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा, आणि म्हणून 86व्या घटना दुरुस्तीनुसार 21A समाविष्ट, आणि या कायद्याचा अंमल RT 2009चा 1 एप्रिल 2010 पासून. कलम 1 मध्ये नाव आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009. 2 मध्ये व्याख्या आहे. 2A ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, 2B कॅपिटेशन फी, 2C चाइल्ड, 2D डिसॲडव्हान्टेज म्हणजेच वंचित घटक, इकर सेक्शन 2E विकर सेक्शन, EE डिसेबल, F फंडामेंटल शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण, GK गार्डियन आणि K म्हणजे माता पिता, H म्हणजे होकल स्थानिक अथॉरिटी, IQ म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. त्यानंतर N नंबर ऑफ स्कूल्स शाळा, त्यानंतर O निवड प्रक्रिया आणि P नमूद वर्गवारी. त्यानंतर कलम 3 मध्ये आहे प्रकरण 2 मध्ये 3 ते 6, प्रकरण 2 मध्ये आहे 3 ते 6, ज्याचं नाव आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. तर 3 मध्ये आहे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, 4 मध्ये वयानुरूप प्रवेश, 5 मध्ये TC दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेण्याचा हक्क. त्यानंतर प्रकरण 3 जर बघितलं तर त्यामध्ये कलम 6 ते 11 आहे. तर त्यामध्ये सरकार, स्थानिक प्राधिकरण आणि पालकांची कर्तव्य दिलेली आहे. 6 मध्ये काय आहे, तर सरकारने जवळ शाळा उपलब्ध करून द्यावी, नसेल तर 3 वर्षाच्या आत. 7 मध्ये वित्तीय जबाबदारी आहे की निधी केंद्र राज्य खर्च करेल. केंद्र राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण प्रशिक्षण मानकं, संशोधन नियोजनासाठी राज्यांना तांत्रिक सहाय्य करेल. 8 मध्ये काय आहे, सरकारची कर्तव्य. 9 मध्ये लोकल अथॉरिटीची, स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य. 10 मध्ये माता पिलकांची कर्तव्य. त्यामध्ये सरकारचे कर्तव्य काही विशेष नाही. शाळा मोफत सक्तीचं शिक्षण देणं, जवळ शाळा, भेदभाव नाही करायचा, साधनं उपलब्ध करून द्यायची, अभ्यासक्रम पुनर्गठित करायचा. आणि स्थानिक प्राधिकरणाची ही तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त शैक्षणिक वर्ष ठरवणे, शाळेवर कामकाजावर देखरेख ठेवणे, आणि माता पिता पालकाचं कर्तव्य एवढेच की आपल्या बालकाला त्या ठिकाणी शाळेत प्रवेश घेऊन देणे. 11 मध्ये काय तर पूर्व शिक्षण अंगणवाडी 3 ते 6 विद्यार्थ्यांसाठी. प्रकरण 4 जर बघितलं तर त्यामध्ये 12 ते 28 ही कलमं आहेत. प्रकरण 4 मध्ये शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी आहेत. त्यामध्ये 12 मध्ये काय आहे, RT 25% आरक्षण. त्यानंतर 13 मध्ये कॅपिटेशन फी,
जर वसूल केली ती तर 10 पट दंड फीच्या. आणि नो स्क्रीनिंग टेस्ट घ्यायची नाही प्रवेशावेळी, आणि घेतली तर पहिल्या वेळेस 25,000 आणि दुसऱ्या वेळेस प्रत्येकी वेळेस 50,000 रुपये दंड असेल. 14मध्ये काय आहे का जन्म दाखला पुरावा म्हणून चालेल प्रवेशासाठी, आणि 15मध्ये कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाही. 16मध्ये नापास करण्याचा अधिकार नाही, पण आता आहे 2019ला सुधारणेनुसार. त्यानंतर 17 जर बघितलं तर शारीरिक शिक्षा 17 खतरा विद्यार्थ्याला शिक्षा करता येणार नाही. 18मध्ये शाळा मान्यता प्राप्त असावीच, आणि त्यासाठी 19मध्ये तिची मानकं दिलेली. 20मध्ये परिशिष्टात बदल करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला आहे. 21मध्ये शालेय व्यवस्थापन समिती, आणि 22मध्ये शालेय व्यवस्थापन समितीने शालेय विकास आराखडा तयार करायचा आहे. 23मध्ये शिक्षकाची नेमणूक पात्रता नियम अटी दिलेल्या आहेत. तर 24मध्ये काय की शिक्षकाची कर्तव्य. 25मध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाण, आणि 26मध्ये शिक्षक रिक्त जागा भरण्याबाबत की सरकारी शाळांमध्ये 10% जास्त रिकाम्या जागा चालणार नाही. 27मध्ये बिगर शैक्षणिक कार्य देऊ नये. 28मध्ये ट्युशन घेऊ नये. 29मध्ये अभ्यासक्रम कसा असावा, आणि 30मध्ये त्या बालकाला 8वी पास झाल्यानंतर प्रमाणपत्र द्यायचं आहे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं म्हणून. 31मध्ये काय आहे तर देखरेख आहे की जी राष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग त्या ठिकाणी ठेवेल. 32मध्ये तक्रारींचं निवारण करायचं आहे जे की स्थानिक प्राधिकरण करेल. आणि 33-34मध्ये राज्य सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद आहे. 33मध्ये राष्ट्रीय, 34मध्ये राज्य सल्लागार परिषद, ज्यामध्ये 15पेक्षा जास्त सदस्य राहणार नाही. आणि प्रकरण जर 7वं बघितलं आपण तर त्यामध्ये 35 ते 39 आहे संकीर्ण. 35मध्ये आहे केंद्र स्थानिक प्राधिकरणांना मार्गदर्शक तत्व जाहीर करेल. 36मध्ये आहे कलम 13(2), 18(5), 19(5) अंतर्गत नमूद शिक्षेस प्राधिकृत अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक असेल. 37मध्ये सद्भावना आहे. 38 म्हणजे उच्च सरकार नियम बनवण्याचा अधिकार ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला. आणि 39मध्ये केंद्र अडचणी आली तर दूर करतील. अशा पद्धतीनं आपण हा अगदी शॉर्टकट पद्धतीनं शिक्षणाचा कायदा बघितला.